मशाल वार्तापत्रामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, महाराष्ट्राची परिस्थिती दिवसेंदिवस ही गंभीर होत चाललेली आहे. कोरोना थांबायचं नाव घेत नाही. गेल्या 25 दिवसापासून आम्ही पाहतो की प्रत्येक 5व्या दिवशी 1000 बळी जात आहेत. म्हणजे 5 दिवस झाले की मृत्यूंचा आकडा हा राज्यामध्ये 1000 बळींचा पूर्ण आकडा पार करतो. म्हणजे हजाराहून अधिक मृत्यू होत आहेत आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रुग्णांना बाधा होते. आता अगदी कोरोना राजभवनावरही पोहोचले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या कार्यालयामध्ये 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. आता हे कर्मचारी राजभवनातील आहेत, त्याच्यामुळे ते काळजी घेणार नाहीत असं कधी होणार नाही आणि तरीही त्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यामुळे नेमकं आपलं चुकतंय कुठे हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचा शोध घेता घेता आता नवीनच बातमी येते, ती म्हणजे अमिताभ बच्चनची. गेले 2 दिवस सगळी वृत्तपत्र आणि सगळे टीव्ही चॅनल्स एकच बातमी सांगतायत, ती म्हणजे अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबियांना झालेल्या कोरोनाची. जर अमिताभ बच्चन यांच्यासारख्या महानायकालाही जर कोरोना होत असेल तर नेमकं आपलं चुकतंय कुठे आणि लॉकडाऊनचा नेमका फायदा होतोय की नाही. म्हणजे लॉकडाऊन असताना कोरोनाची संख्या कमी होत नाही आणि त्याचबरोबर बंदिस्त घरामध्ये असताना अमिताभ बच्चन यांनाही कोरोना होतोय, त्यांच्या नातीला कोरोना होतोय, मुलाला होतोय, सुनेला होतोय आणि जवळपास अनेक सेलिब्रिटींना हा कोरोना झालाय. आणि म्हणून आरबीआयचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास यांनी खूप चांगलं सांगितलं की कोरोना हे गेल्या 100 वर्षातील एक मोठं संकट आहे. ते आरोग्याच्या बाबतीत असेल, ते आर्थिक बाबतीत असेल. हे संकट दूर करण्यासाठी आता आपण जर काळजी घेतली नाही तर राज्याचं काही खरं नाही आणि त्याचबरोबर तुमचं आमचंही काही खरं नाही. आता आपण अमिताभ बच्चनचं उदाहरण बघूया. अमिताभ बच्चन यांना अचानक त्रास जाणवू लागला. खरं तर लॉकडाऊन सुरू असल्यापासून अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंबीय हे घराबाहेर निघलं नव्हतं. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये अभिषेक बच्चन बाहेर जाऊन आले होते, मात्र त्यांनीही पुरेपूर काळजी घेतली होती. आणि हे असं असताना त्यांना जेव्हा त्रास जाणवू लागला त्यावेळेस त्यांची कोरोना चाचणी झाली. रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आणि त्याच्यानंतर खळबळ मारली. त्यांना नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची चाचणी केली. त्याच्यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन, आराध्या बच्चन हे 4ही लोक पॉझिटिव्ह निघाले. मात्र त्याचवेळी जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नवेली, अगस्त नंदा हे सगळे निगेटिव्ह आले. म्हणजे घरातील 4 व्यक्ती ह्या पॉझिटिव्ह आल्या आणि 4 व्यक्ती ह्या निगेटिव्ह आल्या. म्हणजे कोरोनाचं काहीही सांगता येत नाही, तो कोणाला होईल आणि कोणाला होणार नाही याच्या बाबतीमध्ये आता काहीही बोलता येणार नाही. आणि त्यानंतर जलसा, प्रतीक्षा, जनक आणि वत्सा हे 4ही बंगले अमिताभ बच्चनचे सील करण्यात आले. तिथे आता सर्व प्रकारची काळजी घेण्यात येते. आता हे सगळे बंगले बंदिस्त असताना अमिताभ बच्चन पूर्णतः काळजी घेत असताना, विशेष म्हणजे कोरोनाच्या बाबतीमध्ये ते जेव्हा पीपीई किट वाटायला गेले तेव्हा त्यांनी आव्हान केलं होतं काय काळजी घ्या. म्हणजे स्वतः अमिताभ बच्चन काळजी काय घ्यावी सांगत असताना अमिताभ बच्चनना जेव्हा कोरोना होतो तेव्हा त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की नेमकं आपण काय केलं पाहिजे. आता त्यांच्या बंगल्यांमधील जे कर्मचारी होते ते ज्यावेळेस लॉकडाऊन झालं तिथून ते तिथेच वास्तव्यास होते. ते काही बाहेर जात नव्हते, बाहेर येत नव्हते आणि तरीही घरापर्यंत कोरोना आलाच कसा हा प्रश्न निर्माण झाला. अमिताभ बच्चन यांच्या बरोबरच त्याच्या आधी किरण कुमार निर्माते, वसीम मोरानी अभिनेत्री, झोया मोरानी गायिका, कनिका कपूर संगीतकार, वाजिद खान, त्याच्यामध्ये वाजिद खान यांचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर अनुपम खेर यांच्या घरात ही कोरोनाचा शिरकाव झालाय. त्यांची आई दुलारी, त्यानंतर भाऊ राजू खेर, भाऊजय आणि पुतणी यांनाही कोरोना झालाय. रेखाच्या सुरक्षा रक्षकाला त्यांनाही कोरोना झाल्याने त्यांचा बंगला सील करण्यात आला आहे. जावेद अख्तर यांच्याही सुरक्षा रक्षकांना कोरोना झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचेही बंगले सील आहेत. करण जोहर यांचाही बंगला सील करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर अभिनेत्री रेचल व्हाईट, बोनी कपूर, आमिर खान, करण जोहर अशी अनेक नावं आहेत. ही सगळी सेलिब्रिटी मंडळी प्रचंड काळजी घेत आहेत आणि तरीही ते आता कोरोना बाधित झालेले आहेत. त्याच्यापैकी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि काहीही मृत्यूच्या बातम्या येत आहेत. आता जे छोटे मोठे नटमंडळी असल्याने त्यांची कुठे कोणी दखल घेतली घेत नाही. मात्र मोठे जे नट आहेत, सेलिब्रिटी आहेत, यांची आता कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह यायला लागल्याने
मोठी चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. आता आपण विचार करतोय की तुम्ही बाजारात जाऊ नका, डबल सीट फिरू नका, घराबाहेर पडू नका. आता प्रश्न विचारला जातोय की अमिताभ बच्चन हे काही भाजी आणायला मार्केटमध्ये गेले नव्हते किंवा डबल सीट कुठे फिरत नव्हते किंवा कुठल्याही दुकानाच्या गर्दीच्या रांगेत ते उभे नव्हते किंवा विनामास्कचे फिरत नव्हते, आणि तरीही अमिताभ बच्चन यांना कोरोना का झाला. मित्रांनो, आपण जे जीवन जगतोय हे सहजीवन आहे. म्हणजे मानवी जीवन जे आहे ते सहजीवन आहे. तुम्ही काय, आम्ही काय. म्हणजे घरामध्ये आपल्या सफाई कामगार येतात, कर्मचारी येतात किंवा स्वयंपाकी असतात, भाजीपाला आपण आणायला जातो किंवा इतर गोष्टी आपण करतो, आणि त्याच वेळेस कोरोनाचा अनाहूतपणे आपल्या घरामध्ये शिरकाव होतो. त्याच्यामुळे ही साखळी तुटणं आता खूप कठीण बाब झालेली आहे. म्हणजे केव्हा ना केव्हा, कधी ना कधी तो आपल्या घरात पोहोचणारच आहे, हे आता धरून चालणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच 2 महिन्यापूर्वीच काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं होतं की आता आपल्याला कोरोना बरोबर जगायची सवय लावून घेतली पाहिजे. म्हणजे आपण जर काळजी घेतली नाही, आपण जर पथ्य पाळली नाही, तर काय होऊ शकतं. म्हणजे कोरोना अगदी मोठमोठ्या लोकांच्या घरामध्येही शिरकाव करतोय, किंवा तुम्ही आम्ही कोण, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आता कोरोनाला घाबरून चालणार नाही, तर कोरोना बरोबर जगायची सवय केली पाहिजे, आणि त्याचबरोबर आपण स्वतःही काळजी घेतली पाहिजे. आता हा लॉकडाऊन जो नावाचा प्रकार जो आहे, तो लॉकडाऊन जेव्हा जेव्हा झालाय तेव्हा तेव्हा कोरोना वाढल्यात लक्षात. म्हणजे 70% लोक घरात बसतात, 30% लोक फिरत बसतात. त्याच्यामुळं कोरोना हा कुणाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. आता तर आर्थिक व्यवस्था जी आहे ती प्रत्येकाचीच बिघडलेली आहे. म्हणजे आता आत्महत्या होतात की काय, उपासमार होते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण जवळजवळ 110 दिवस बंद कुलपात अडकलेली लोक आता आवाज उठवायला लागलेत. आता ती लॉकडाऊनला विरोध करायला लागले. आणि म्हणून आता लॉकडाऊन झाल्यानंतरही जर कोरोना वाढत असेल तर लॉकडाऊन करायचं का, शहर बंदिस्त ठेवायचं का, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि हे प्रश्न निर्माण होताना तर मोठमोठ्या लोकांना जी काळजी घेतात त्यांना जर कोरोना होत असेल तर तुमचं आमचं काय, हाही प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आता काळजी घेणं गरजेचं आहे. शासनाने आता चाचण्या वाढवणं गरजेचं आहे. हॉस्पिटलची संख्या जी आहे, बेडची संख्या आहे, ती वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आम्ही सगळ्यांनी जे नेहमी सांगितलं जातं की हात साबणाने स्वच्छ धुवा, मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधं घ्या. अगदीच चौकात थांबणारी ही जी टवाळखोर मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाहक फिरणारे जे लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. किंवा इतर लोक सातत्याने म्हणजे काहीही कारण नसताना गाड्या फिरवत बसतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि गर्दी टाळण्यासाठी हे लॉकडाऊन ज्यावेळेस होतं आणि लॉकडाऊन उघडलं जातं तेव्हा अचानक गर्दी होते, त्यामुळे लॉकडाऊनचा काही उपयोग होत नाही, हे आता लक्षात आलेलं आहे. म्हणून बँकांमधली जी गर्दी रोखायची असेल तर बँका ह्या कायमस्वरूपी ह्या नेहमी आधी चालायच्या तशा त्या चालू ठेवल्या पाहिजेत. गर्दी टाळण्यासाठी जर उपाययोजना करायच्या असतील तर दुकानं ही सताड उघडी ठेवली पाहिजेत. म्हणजे लोक ये जा करत राहतील. कारण होतंय काय, लॉकडाऊन संपलं की लोक पुन्हा 15 दिवसाचं सामान भरायला जातात, कारण पुन्हा लॉकडाऊन कधी होईल काही सांगता येत नाही. आपल्याकडे पहिल्यांदा जे लॉकडाऊन झालं, त्याच्यानंतर अनलॉकडाऊन झालं, पुन्हा 2 जुलैला लॉकडाऊन झालं, पुन्हा ते 12 जुलैला पर्यंत ठेवण्यात आलं, आता पुन्हा 19 जुलैला वाढवण्यात आलं. जेव्हा जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा लोक घरात बसतात आणि लॉकडाऊन उघडल्याबरोबर गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी आता काय करता येईल हे आपल्या आता हातामध्ये आहे आणि ते केलं पाहिजे. त्यासाठी जनजागृती केली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींपासून वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सांगण्याचा मुद्दा हाच होता. जर मोठमोठ्या सेलिब्रिटींना जर कोरोना होतो, त्यांच्याकडे सगळ्या उपाययोजना असताना, सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात असताना त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकत असेल तर तुम्ही आम्ही खूप सामान्य आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. एक उत्तम उदाहरण आहे, कालचंच एक दुःखद घटना वसईमध्ये घडली. डॉक्टर हेमंत पाटील हे वसईमधील मोठे सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर तिथले माजी नगरसेवक, सुरुवातीला काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते होते, त्याच्यानंतर ते बहुजन विकास आघाडीकडे गेले. त्यांनी खूप मोठं काम तिथे उभं केलेलं आहे. आणि वसईमधीलच सर DM पेस्टीट या रुग्णालयामध्ये ते डॉक्टर म्हणून कार्यरत होते. रुग्णांची अव्याज सेवा करत होते, सर्व प्रकारची काळजी घेत होते. मात्र तरीही काल त्यांचं 58व्या वर्षी कोरोनाने निधन झालेलं आहे. ते उपचार घेत असताना म्हणजे 1 जुलैला त्यांना कोरोना झाला, 12 जुलैला त्यांचं निधन झालं.
त्यांची पत्नीही कोरोनाबाधित आहे आणि त्या मुंबईतील खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. आता स्वतः डॉक्टर असलेले हेमंत पाटील म्हणजे ज्यांनी अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांना वाचवलंय, त्यांचं स्वतःच निधन झालंय. म्हणजे कोरोना आता काय करेल किंवा कोणत्या स्टेजला जाईल हे काहीच सांगता येत नाही. दुसरी बातमी वसईमधलीच आहे. वालीव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तिथल्या एका पोलिसाला कोरोनाची बाधा झाली. जितेंद्र भालेराव, ते मुरबाडचे रहिवासी आहेत, त्यांचंही काल कोरोनाने निधन झालं. एका पाठोपाठ ही लोक मृत्यू पावत असताना जर आपण काळजी घेतली नाही तर खूप मोठा प्रसंग आपल्या कुटुंबियांनाही भोगावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि म्हणून काल वसईमध्ये ह्या ज्या घटना घडल्यानंतर तिथल्या आयुक्तांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलंय की कंटेनमेंट झोन जे आहेत तिथेच फक्त लॉकडाऊन करायचं. म्हणजे पूर्ण शहर बंद करण्यापेक्षा जिथे कंटेनमेंट एरिया जो असेल तो बंद करा आणि तिथे काळजी घ्या. या संदर्भामध्ये काल आयुक्तांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये सर्व महापौर असतील, तिथले सर्वपक्षीय लोक असतील, यांनी सगळ्यांनी बैठक घेऊन आपापली म्हणणं मांडण्याचा तिथे सांगण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी रुग्ण सापडतील तो कंटेनमेंट झोन जाहीर करावा आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने तेथील लोकांना आतमध्ये येणं आणि जाणं हे टाळलं जावं यासाठी आता वसईमध्ये प्रयत्न केले जात आहेत. कारण वसईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना वाढतोय, लोकांची मृत्यूंची संख्या जी आहे तीही तिथे मोठ्या प्रमाणावर वाढतोय. पालघर जिल्ह्यामध्येही कोरोना वाढतोय आणि म्हणून आता पूर्णतः शहर बंद करण्यापेक्षा ते प्रतिबंधित झोन म्हणून जे जाहीर केलेले आहेत आधीप्रमाणे तसंच करावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे. वाडा शहरामध्ये कोरोनाने पुन्हा एकदा शिरकाव केला. गेले 4 दिवस कोरोनाच्या एकाही रुग्णाची नोंद नव्हती. फक्त 7 रुग्ण हे तिथे ऍक्टिव्ह पेशंट्स वगैरे. आता मशीद नाका वाडा येथे एका रुग्णाची नोंद झाली आहे. म्हणजे पुन्हा एकदा कोरोना वाडा शहरात वाढायला लागलेला आहे. लोकांनी काळजी करणं गरजेचं आहे. पुढची बातमी आहे सूर्यमाळ पर्यटन स्थळाची. वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी या तालुक्यांमध्ये विविध प्रकारच्या योजना आल्या. ठेकेदारांनी आणि पुढाऱ्यांनी त्या अक्षरशः लुटल्या. या संदर्भात मशाल चॅनलने वारंवार आवाज उठवला होता. हे तालुके जर सुधारायचे असतील तर इथली अर्थव्यवस्था सुधारणं गरजेचं आहे हे आम्ही वारंवार मांडलं होतं. आता खऱ्या अर्थाने पर्यटन स्थळ यांच्याकडे शासनाचं लक्ष गेलेलं दिसतंय. सुनील भुसारा आमदार जे आहेत जव्हारचे, त्यांनी 3 दिवसापूर्वी जितेंद्र आव्हाड मंत्री त्यांना सूर्यमाळला नेलं होतं. जितेंद्र आव्हाडांनी सूर्यमाळचं भरभरून कौतुक केलं आणि ते पर्यटन स्थळ विकसित करावं अशी तिथे मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा अधिकारी डॉक्टर कैलास शिंदे यांनीही काल तिथे भेट देऊन पाहणी केली आणि त्यांनी खूप चांगल्या मुद्द्याला हात घातलेले. तिथे गेली 7 वर्ष आश्रमशाळा सुरू आहे. मशाल वृत्तपत्रातून या सगळ्या भ्रष्टाचाराला मी वाचा फुटली होती की काम न करता कोट्यावधी रुपयाची बिलं दिली गेली. मुलं पत्र्याच्या शाळेमध्ये राहत होती. अक्षरशः मुलांची अवस्था दयनीय होती आणि त्याचबरोबर ठेकेदाराने सगळे पैसे काढून खाल्ले होते. तिथे उपोषणं झाली, बातम्या आल्या, चौकशा लागल्या, मात्र कुठल्याही ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला नाही आणि कुणावरही कारवाई झाली नाही. सगळेच सामील असले म्हणजे तिथले लोकप्रतिनिधी असतील, तिथले ठेकेदार असतील, राजकारणी असतील, हे सगळेच सामील असल्याने ह्या भ्रष्टाचारामध्ये कोणीही दाद घेतली नव्हती. काल मात्र डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितलंय की ह्या आश्रमशाहीची चौकशी केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर तिथे जे पर्यटन स्थळ त्याचा मोठा गाजावाजा आता होतोय, खरं तर ते व्हायला पाहिजे. ते जर झालं तर पूर्ण मोखाडा तालुक्याची अर्थव्यवस्था सुधारेल, तिथल्या लोकांना काम मिळेल. मात्र पर्यटन स्थळावर शासनाने प्रचंड खर्च केलाय आणि तो खर्च केलेला असतानाही तिथे झालेली दुरावस्था जी आहे ती अत्यंत वाईट आहे. म्हणजे आपण शासन जे खर्च करतंय ते कोणासाठी करताय? तिथल्या आदिवासी बांधवांसाठी करताय. मात्र घरही ठेकेदारांची भरली जातात, घरही राजकर्त्यांची भरली जातात आणि म्हणून काल 2 मुद्द्यांना डॉक्टर कैलास शिंदे यांनी हात घातलेला आहे. एक म्हणजे आश्रमशाळेवर जो झालेला खर्च आहे त्याची चौकशी केली जाईल आणि दुसरी पर्यटन स्थळावर आतापर्यंत झालेला जो खर्च आहे त्याचीही चौकशी केली जाईल. आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना की प्रत्येक आतापर्यंत गेलेले दोन्ही जिल्हाधिकारी, तुम्ही तिसरे आहात, दोघांनी हेच सांगितलं होतं की भ्रष्टाचार ज्यांनी ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई होईल. मात्र ही कारवाई होत नाही. गेली 7 वर्ष आम्ही बघतोय त्या आश्रमशाहीची अवस्था. कारवाई का होत नाही हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे, अत्यंत वाईट अवस्था त्या आश्रमशाहीची आहे. इमारती बांधून पैसे खाल्ले होते, न बांधताच पैसे खाल्ले होते. पर्यटन स्थळाला जेवढा निधी आला होता त्याच्यामध्ये जवळ निम्म्यापेक्षा जास्त निधी खर्च केलेला आहे आणि तो हडप केलेला आहे. आणि तरीही जर कारवाई होत नसेल तर विकास होणार कसा? आणि म्हणून डॉक्टर कैलास शिंदे यांना विनंती आहे, पहिल्यांदा
ह्या दोन्ही भ्रष्टाचारांची म्हणजे पर्यटन स्थळावर झालेला खर्च आणि आश्रमशाळा यांची चौकशी करून तात्काळ गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, या जिल्ह्यातील जेवढी विकास कामं आहेत त्या विकास कामांची चौकशी होणं गरजेचं आहे. इथली जी पर्यटन स्थळं आहेत ती विकसित होणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या पर्यटन स्थळावर झालेला जो खर्च बघितला तर तो अत्यंत अनावश्यक असा झालेला आहे. म्हणजे मी उदाहरण देईन, वाडा तालुक्यातील जे हातोबा नावाचं देवस्थान आहे तिथे मागच्याच वर्षी झालेला खर्च विक्रमगड बांधकाम खात्याने त्यांच्या माध्यमातून झालेलं काम आहे. ते जर आत्ता जाऊन बघितलं, त्याची चौकशी केली तर अक्षरशः वाईट वाटतं की देवस्थानातले पैसेही ही लोक हडप करतात. इथले जे शाखा अभियंता असतील, उप अभियंता असतील, हे ठेकेदारांना सामील होऊन अक्षरशः लुटमार करतात आणि ती पर्यटन स्थळ अविकसित राहतात. आणि म्हणून जिथे जिथे खर्च झालेला आहे तिथे तिथे त्याची चौकशी होणं हे गरजेचं आहे. डॉक्टर कैलास शिंदे यांनी तिथे भेट दिली सूर्यमाळला, तिथली ही दुरावस्था त्यांनी बघितली आणि म्हणून आता हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि या प्रश्नांची उकल होणं गरजेचं आहे, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि हा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. पुढची बातमी भिवंडीची. भिवंडीमध्ये कोरोना थांबायचं नाव घेत नाही. भिवंडीमध्ये आजची जी गेल्या 24 तासामधली जी रुग्णसंख्या आहे ती आहे 4697. 2799 रुग्ण बरे झालेले आहेत. 1700 लोकांवर उपचार सुरू आहे आणि 198 लोकांचा मृत्यू झालेला आहे. जवळजवळ भिवंडी शहर आणि भिवंडी ग्रामीणमध्ये 198 लोकांचा मृत्यू झालेला आहे. शहरामध्ये 24 तासामध्ये 79 रुग्णांची नोंद झाली आणि ग्रामीणमध्ये 51. शहरामध्ये एकूण रुग्णसंख्या 2782 झालेली आहे. काल दोघांचा मृत्यू झालेला आहे. एकूण मृत्यू शहरामध्ये 146 झालेले आहेत. 53 लोक 24 तासात बरी झालेले आहेत. एकूण बरी झालेल्यांची संख्या शहरामधली 1843 आहे. 793 लोकांवर उपचार सुरू आहेत आणि 115 हे कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेले आहे. आता कंटेनमेंट झोनची संख्या वाढताना दिसते. ग्रामीणमध्ये भिवंडी तालुक्यामध्ये 51 रुग्णांची नव्याने नोंद झाली. त्याच्यामुळे तिथली जी संख्या आहे 1915 मोठी संख्या आहे. म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये भिवंडी शहर वगळता 1915 रुग्णसंख्या म्हणजे खूप मोठी आहे. समाधानाची बाब म्हणजे काल 24 तासामध्ये एकही मृत्यू झालेला नाही. तिथले मृत्यू 52 आहेत. 907 लोकांवर उपचार सुरू आहेत. 956 लोक बरी झालेली आहेत. 219 कंटेनमेंट झोन आहेत आणि 612 लोक ही संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 6348 ही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. 24 तासामध्ये पडग्यामध्ये 3 रुग्ण सापडले. चिंबीपाडामध्ये 6, दाभाड 2, कोंड 16, खारगाव 21 आणि अनगाव 3 असे 51 रुग्ण त्या PHC सेंटरच्या हद्दीमध्ये सापडलेले आहेत. त्यामुळे भिवंडीमध्ये रुग्ण थांबण्याचं काही नाव घेत नाही आणि म्हणून तिथे कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. पुढची बातमी आहे मुंबई महानगरपालिकेची. मुंबई महानगरपालिकेच्या 103 कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्याच्यामध्ये सफाई कामगार आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, उपायुक्त आहेत, सहउपायुक्त आहेत, अभियंते आहेत. म्हणजे मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये हे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत यांचा मृत्यू होताना दिसतोय. आतापर्यंत ती संख्या गेलेली आहे 103. एकूण कोरोना बाधितांची संख्या आहे 2198. एवढे कर्मचारी आणि अधिकारी हे बाधित आहेत. 1150 हे कर्मचारी बरे झालेले आहेत आणि 1048 लोकांवर उपचार सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेतील 1048 एवढे ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत आणि 103 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आणि म्हणून मुंबईची जी अवस्था आहे ती आता वाईट होताना दिसते. 3 महिन्यांहून अधिक काळ हे सगळे कर्मचारी अगदी व्यस्त आहेत. म्हणजे आजचा 110वा दिवस आहे, 110 दिवस झाले हे लोक सतत काम करतात आणि त्यांना विश्रांती देणं गरजेचं आहे असं कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे. कारण ते मोठ्या प्रमाणावर आजारी पडायला लागलेत आणि ते आजारातून वाचवायचे असतील तर त्यांना आता विश्रांती देणं गरजेचं आहे असं सांगण्यात येत आहे. सगळ्यात वाईट अवस्था ही ठाणे जिल्ह्याची. महाराष्ट्रामध्ये 2ऱ्या क्रमांकाचं रुग्णांची संख्या असलेलं हा जिल्हा आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे रुग्ण वाढत आहेत. 24 तासामध्ये 2150 रुग्णांची तिथे नोंद झालेली आहे आणि 54 लोकांचा मृत्यू झालेला आहे. आता 2000 पेक्षा जास्त पेशंट हे रोज सापडतात आणि 50 पेक्षा जास्त मृत्यू हे रोज होत आहेत. त्याच्यामुळे रुग्ण रोखणं आणि मृत्यू रोखणं हे मोठं आव्हान हे जिल्ह्याच्या प्रशासनासमोर निर्माण झालेलं आहे. आतापर्यंत 1,56,965 एवढ्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 99,935 एवढे लोक निगेटिव्ह निघाले. म्हणजे 1,00,000 लोक त्याच्यामधली निगेटिव्ह आहेत. एकूण पॉझिटिव्हची संख्या आहे 55,304 आणि मृत्यू झाले आहेत 1,616. ठाणे जिल्ह्यामध्ये 1,616 मृत्यू झालेले आहेत. ऍक्टिव्ह पेशंट्स आहेत 22,618 त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि बरे झालेल्यांची संख्या आहे 31,070.
म्हणजे बरे झालेल्यांची संख्या ही खूप मोठी आहे ऍक्टिव्ह पेशंट्सपेक्षा. ठाणे महानगरपालिकेमध्ये ऍक्टिव्ह पेशंट्स 5,705 आहेत. 508 लोकांचा मृत्यू झालेला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये 6,269 रुग्ण आणि 189 लोकांचा मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईमध्ये 3,490 एकूण रुग्ण आणि 303 लोकांचा मृत्यू. मीरा भाईंदरमध्ये 1,264 रुग्ण आणि 191 मृत्यू. उल्हासनगरमध्ये 1,921 ऍक्टिव्ह पेशंट्स आणि 67 लोकांचा मृत्यू झालेला आहे. अंबरनाथमध्ये 498 एकूण रुग्ण आणि 105 लोकांचा मृत्यू आहे. बदलापूरमध्ये 762 एकूण रुग्ण, 20 लोकांचा मृत्यू. ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये 1,843 एकूण रुग्ण आणि 87 लोकांचा मृत्यू झालेला आहे. प्रेक्षक, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळ्यांनी आता काळजी घेणं गरजेचं आहे.